मी एक सांगतो की हा निर्णय आम्हाला मान्यच नाही आहे. सर कॅमेरा लोक कारण माननीय सुप्रीम कोर्टाने जो काही त्यावेळेस निर्णय दिला होता आणि स्ट्रिक्चर पास केले होते, त्या स्ट्रिक्चर पास केल्याच्या अगेन्स्टमध्येच त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला. मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की हा मॅनेज झालेला निर्णय आहे आणि कोणाच्या तरी दबावाखाली, जरी आता मुख्यमंत्री म्हणतात की कोणाचा दबाव आम्ही शोधून काढू, 3 वेळेस कशाला तुम्ही त्या ठिकाणी दिल्लीला गेलात, तुमच्याकडे येऊन त्या ठिकाणी का बसतो हा स्पीकर का बसतात येऊन. मग असं जर असेल तर त्या ठिकाणी हे मॅनेजमेंट झालेलं दिसतं. हे मला नाही आहे, सर्व जनतेला कळतं ते. आणि म्हणून जनता प्रचंड नाराज आहे ह्याच्यावर, चिडलेली आहे जनता आणि ती मतदानाच्या रूपाने दाखवून देईल. तुम्हाला असं वाटतं की लोक विसरून जातील 4 महिन्यानंतर, तसं नाही आहे. लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी ही जी चीड मनामध्ये चलते आणि ते याचा निर्णय यांच्या अगेन्स्टमध्ये 100% झाला म्हणजे झाला. मुख्यमंत्री असो किंवा सगळ्यांनीच या निकालाचं स्वागत केलंय. त्यांना हे निकाल माहिती होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये अगदी प्रश्न त्यांनी येऊन त्यांना स्पीकर येऊन त्यांना भेटून 2 सांगतात. मग स्पीकर येऊन सांगतात, मग याचा अर्थ त्याच येणं कळलं निकाल. मग यांचे सगळे मंत्री अगदी हवेत होते, कोणी काय समजलेलं होते, कोणी इकडे होते, कोणी तिकडे होते. आणि त्या याच्याने जर पाहिलं तर याला निर्णय माहीत होता असंच दिसून येतं. काल मुख्यमंत्री असं म्हणाले की उद्धव ठाकरे जे ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून पक्ष चालवत होते. आता या मुख्यमंत्र्यांना मी ते अजूनही म्हणेल, कारण सुप्रीम कोर्टाने काही मान्य केलं नाही. मी अजूनही म्हणेन, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आता त्यांचं तोंड बंद करावं की ज्यांनी मोठं केलं त्यांच्या अगेन्स्टमध्ये बोलणं बंद केलं तर तुमची इज्जत राहील, तर तुमची इज्जत कचऱ्यात जाणार आहे. काल निकाल देताना तुमचे जे आमदार आहेत त्यांना पण त्यांनी अपात्र ठरवलं नाही, म्हणजे कुठेतरी पुढची खेळी करू शकतो का एकनाथ शिंदे? पुढचे एकनाथ शिंदे करू शकेल का नाही करू शकेल हे नाही आहे, परंतु आम्हाला बात करण्याचा, आमच्या गटातल्या लोकांना बात करण्याचा प्रश्नच येत नाही. आमचे व्हीप त्या ठिकाणी सुनील प्रभूंनी जे काही निर्णय दिला असेल तो जो व्हीप वापरला असेल तोच पाळतील. याच्यामुळे म्हणालो काल अब्दुल सत्तार असं म्हटले की तिकडचे आमदार आता निकाल आमच्याकडून लागला तर आमच्याकडे येऊ शकतात. आता अब्दुल सत्तार हे मंत्री राहतील का नाही राहतील 15 तारखेच्या नंतर हे तुम्ही पहा. आपल्या जिल्ह्याचे 2 मंत्री त्या ठिकाणी 15 तारखेच्या नंतर मंत्रिमंडळात राहतील का नाही राहतील पहा. त्यांच्याऐवजी दुसरे कोणी घेण्याची शक्यता केंद्राचा असा कोणतरी रिपोर्ट दिला आम्हाला काल परवा. इथे कोणीतरी सांगितलं की असं आहे म्हणून मला असं वाटतं की ते आता हे दोन्ही मंत्री जे आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यामुळे भाजपची प्रतिमा खराब होती असं मी अनेक वेळा बाईटमध्ये बोललो आहे. आणि त्यांचेही लोक बोलतात या दोघांच्यामुळे आमची भाजपची प्रतिमा खराब झाली. भाजपची प्रतिमा लोकसभेच्या दृष्टिकोनातून ही खराब व्हायला लागली हे त्यांनी मान्य केलं त्यांच्या ज्येष्ठांनी. आणि म्हणून एखाद्या वेळेस या दोघांना जे कोणी असतील 2 मंत्री कमी करतील. सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिले होते त्याला धरून निकाल दिलाय का, असं तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता त्या निर्णयाच्या बाजूनी किंवा निर्णयाला पकडून या स्पीकरने तो निर्णय दिलेला नाही. ते स्वतःच वापरला. सुप्रीम कोर्टाच्या समोर हे कोण आहे, हे स्पीकर म्हणून काही बोलायला लागलं तर काही चालणार आहे का? ते शेवटी म्हणजे ट्रायब्युनल नसतं, ट्रायब्युनलचा निर्णय चुकीचा असला तर हायकोर्टात जावं लागतं. तसं या ठिकाणी हे ट्रायब्युनल समजून आपण हे ट्रायब्युनल संपल्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागतं. सुप्रीम कोर्टात निश्चितपणे न्याय देतील असं आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. शिंदे गटाला आता पक्ष आणि चिन्ह दोन्ही मिळाले, तर आता तुमच्याकडे जे मशाल चिन्ह आहे त्याला समता जो पक्ष होता यापूर्वीचा त्यांनी पुन्हा दावा नाही नाही सांगतो मी तुम्हाला, तो त्यांचा त्याच वेळेस खारिज झालेला आहे. त्याच वेळेस मशाल त्यांचं जे होतं खारिज झालं. आणि समता पार्टी जी आहे, समता पार्टी मला वाटतं त्यावेळेस जॉर्ज फर्नांडिस वगैरे किंवा त्या मॅडम त्यांचं पण नंतर त्यांनी काही कारवाई केली म्हणून त्यांचं ते इलेक्शन कमिशनने त्यांना गोठून टाकलं होतं त्यावेळेस. आता तुमच्याकडेच चिन्ह राहील का काय नेमकं? आमच्याकडेच चिन्ह राहील, कारण आम्हाला त्यांनी त्यावेळेस मान्यता दिली होती. खरे साहेब, पुन्हा एकदा जो शिवसेनेचा सर्वात पहिली जी स्थापना होती तोच वेळ आता पुन्हा आलाय. पुन्हा एकदा मातोश्रीला बाहेर पडावं लागेल. तुम्हाला मी काय सांगतो आता, म्हणजे तुम्ही जो प्रश्न केला ना, तर आम्ही कालच्या जो निकाल लागला त्या निकालाच्या निमित्ताने शिवसैनिक चिडून उठले आता. आणि शिवसैनिक कसा असतो, वाघ कसा छलांग मारतो
मग आपला चुपचाप बसला असतो, इकडे तिकडे पाहतो, आळस देतो, हे करतो. पण ज्यावेळेस हा वेळ आहे कसा छलांग मारतो, तशी छलांग मारण्याची वेळ आता शिवसेनेवर अशी अनेक वेळेस झालेली आहे. माननीय शिवसेना लोकांना तर असे अनेक संकट आले, त्यांनी ते संकट मात केले. माननीय उद्धवजींना सुद्धा त्या ठिकाणी असे अनेक प्रसंग आले, त्यांनी ते मात केले. तसं आता शिवसेनेत सुद्धा त्या ठिकाणी माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली अशी छलांग मारेल की समोरचा माणूस कोणी समोर दिसणार पण नाही. ही परिस्थिती आमच्या या वाघांची आहे. आता मात्र त्यासाठी बसले, तनवाणी साहेब बसले, नंदकुमार गोडलेजी बसले. आमची हीच तयारी झाली की आता आपण अशी छलांग मारायची की समोर कोणी माणूसच दिसला नाही पाहिजे. त्यासाठी लोकांमध्ये जावं लागेल खैरे साहेब. आता आम्ही नेहमीच जातो. शिवसैनिकच हे ग्राम पातळीवर, खालच्या पातळीवर, त्या ठिकाणी जमीन पातळीवर त्या ठिकाणी शिवसैनिक आहे. बाकी बरेच लोक त्या ठिकाणी इतर पक्षाचे लोक फॉर्च्युनरमध्ये फिरत असतात, फक्त बाकी काही कुठे जात नाही. हा निकालाचे परिणाम जनतेमधून काय दिसतील, काय चीड निर्माण झाली जनतेमधून, इतकी चीड निर्माण झाली, खूप चीड निर्माण झाली. हे लोकांना आवडलं नाही. पहिलेच आवडलं नव्हतं, आताही आवडलं नाही. बरं, काल जो जल्लोष करण्यात येत होता निकाल लागल्यानंतर, त्यानंतर दोन्ही गट आमने सामने आले आणि ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? त्याच्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, त्यांनी मुद्दाम आम्हाला चीड यावी म्हणून त्यांनी ते केलं आहे. मग आमचे शिवसैनिक म्हणजे जे युवासेनेचे सैनिक होते ते काही चूप बसणार आहे का? ते तर त्यांनी जल्लोषच करून दाखवला. यांनी जर जास्त काही केलं असतं त्यावेळेस हातापायी झाली असते. परंतु पोलीस आल्यामुळे त्या ठिकाणी हातापायी नाही, पण प्रचंड जल्लोषाने त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलं. मी त्या सगळ्या त्या सगळ्या म्हणजे त्या सगळ्या युवकांचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अभिनंदन केलं त्यांचं की तुम्ही चांगलं